श्री राम समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौर्य ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य, जनन करी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मध्ये न कळे, अज्ञान नेले करू घाली गे मद प्रेम पाकर सदा, दुरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, श्री रामचंद्र भगवान की जय। भाविक श्रोते, रामकथा दुबई येथील कथेच्या चौथ्या दिवसाचा आज आपण तिसरा भाग बघणार आहोत। काल आपण या चौथ्या दिवसाच्या कथेमध्ये शूर्पणखेचं विटंबन पाहिलं। रामप्रभूच्या आदेशाप्रमाणे लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं। नाक कान कापून शूर्पणखा आरडत ओरडत सुभाऊ आपलं मारी त्रिशरा यांच्याकडे गेली। या त्रिशिरा राक्षसासह 14,000 राक्षस त्या ठिकाणी आले आणि त्या 14,000 राक्षसांचा वध राम आणि लक्ष्मण या दोघांनी केला। आणि मग तिथून ती रावणाकडे आली। तिनं रावणाला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला। तिनं सांगितलं की तुझ्या भाच्याला म्हणजे माझ्या मुलाला त्या राम लक्ष्मण कोण दाशरथी पुत्र आहेत, अयोध्येहून आलेले सांबाचा वध केला, 14,000 राक्षस मारले, माझी विटंबना केली, सगळं दंडकारण्य सगळ्या ऋषींसाठी निर्भय केले, मुक्त केले। त्या दंडकारण्यामधला एकही आज राक्षस त्या ठिकाणी जिवंत नाही। आता एवढं सांगून तो ऐकत नाही म्हटल्यानंतर तिनं सांगितलं, अरे मी त्याच्या कुटीरावर का गेले होते हे तरी ऐक, की त्याची पत्नी तुझ्यासाठी पळून आणावं म्हणून मी गेले, परंतु त्याने माझं कान नाक कापून माझी विटंबना केली। असा कसा तू माझा भाऊ रे? मला त्यानं विरूप केलं आणि म्हणून ती म्हणते, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकाधिपती। हे रावणा त्याचा सूड घे, कसले करीशी राज्य रावणा कसले जलपान, अरे श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे जननस्थान, सत्तांधा तुझं तरी कर्तव्याची नाही स्मृती, सूड घे त्याचा लंकाधिपती।
तुला तुझ्या कर्तव्याची स्मृती नाही आहे. तुझ्या बहिणीची बेआबरू केली, तुझ्या भाच्याचा वध केलेला आहे, तुझे 14,000 राक्षस त्या राम आणि लक्ष्मणानं मारलेले. त्याची सुंदर भार्या पळून आणण्यासाठी मी त्याच्या कुटीरावर गेले असताना माझं अशा प्रकारचं त्याने विडंबन केलं. आणि त्यावेळेस मग त्यांनी ठरवलं, ठीक आहे, मी मारीच्या मदतीनं त्या सीतेला पळवून आणेन. मग रावण आपल्या मामाकडे आले. जो मारी सुबाहू आणि मारीच्या युद्धामध्ये ज्यावेळेस विश्वामित्र ऋषीकडे यज्ञरक्षणासाठी राम लक्ष्मण गेले होते, त्या ठिकाणी त्यांनी 20 कोटी राक्षस मारले. त्या सुबाहू मारले गेला आणि मारीचा समुद्रामध्ये 100 योजन लांब इथे येऊन पडलेला होता. आणि तो आता परमार्थाला लागला होता, नामस्मरण चिंतन करत होता. त्यानं बाकी वाईट मार्ग सगळे सोडले होते. परंतु याने येऊन सांगितलं, तुला या ठिकाणी सोनेरी मृग व्हायला लागला, कारण तो स्वरूपांतर करण्यात फार तरबेज होता. कुठले रूप त्याला घेता येत होते. पण त्याने जेव्हा नकार दिला, त्याने सांगितलं, अरे बापरे, राम लक्ष्मणांची प्रत्यक्ष शक्ती मी काही पाहिली आहे. ज्याने दोघांनी 20 कोटी राक्षस मारले, त्यांच्यापुढे तुमचाही निभाव लागणार नाही, माझाही लागणार नाही. माझी तर इच्छा नाही बाबा. इच्छा नाही तर म्हणजे तुला माझ्या हातून मरण येईल. विचार कर. मारीचनं विचार केला की रावणाच्या हातून मरण आल्यापेक्षा रामाच्या हातून मरण आलेलं कधीही चांगलंच. आणि म्हणून तो सोनेरी मृग व्हायला तयार झाला. छानपैकी मनोहारी रूप त्यानं घेतलं, कांचन मृग, देखणा, मनमोहक. आणि तो इकडून तिकडे उड्या मारत 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 त्या सीतेला भुलवीत होता. ती फुलं तोडताना तिनं पाहिलं, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, माझा आनंद द्या हो हरिण अयोध्यानाथ. तिनं हरणाची मागणी केली. रामाने ठरवलं, ठीक आहे म्हणाले, मी जाऊन त्या हरणाला एक तर पकडून आणलं नाही तर ठार करून आणले. आणि लक्ष्मण तू इथं रक्षण कर. मात्र इथं एक लक्षात ठेवा, रामाला हे सगळं काही माहीत होतं. राम ब्रह्मांडाचा नायक होता, परमात्मा होता, परमेश्वर होता. त्यानं या ठिकाणी जी सीता ठेवली होती ती मायावी सीता होती. आणि मूळ सीता अग्निदेवतेकडे त्याने सुपूर्द केली होती की अग्निदेवता मी येईपर्यंत माझ्या सीतेचं तुम्ही रक्षण करा. ही मायावी सीता होती. आणि तो त्या मृगाच्या मागे गेला. या मृगाने काय करावं की त्याचं जवळ दिसावं, लांब जावं, जवळ दिसावं, लांब जावं, असं करत 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 दूर जवळ करत करत तो लांब गेला. रामही थकून गेला आणि रामाने शेवटी त्याचा वध केला. वध केल्याबरोबर त्याने मृत्यूच्या वेळी मूळ रूप घेतलं मारीच्याचं, पण मात्र आवाज रामासारखा काढला. आणि काय म्हणाल तो, हे सीते, हे लक्ष्मणा, धावा धावा धावा. आता हे सीते, हे लक्ष्मणा, धावा धावा ऐकलं. रामाचाच आवाज आहे. सीतेचे नक्की मन झालं की हे रामांचाच आवाज आहे आणि राम काहीतरी फार मोठ्या संकटात सापडलेला आणि तो मदतीची अपेक्षा करत आहे. तिने सांगितलं, भाऊजी ताबडतोब जा. पण लक्ष्मण म्हणला, मला माझ्या दादाने तुझं रक्षण करायला सांगितलं, मी कसं जाऊ. आणि मला माहिती आहे राम काही सामान्य नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा रामाचा आवाज नसेल, हे मायावी प्राण्यानं कोणतरी रामासारखा आवाज काढलेला असावा. पण ज्यावेळेस सीता अद्वातद्व बोलली, असे कसे तुम्ही बंधू, तुम्हाला रामाची काळजी नाही आहे, तुम्हाला माझा लोभ तर नाही ना, असं म्हटल्यानंतर मात्र लक्ष्मणाला खूप वाईट वाटलं. त्यांनी सांगितलं, ठीक आहे वहिनी, मी जातो, माझ्या भावाची आज्ञा मोडेल मी, परंतु मी जाताना ही एक लक्ष्मण रेषा ओढतो, या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे तुम्ही येऊ नका, हे आखून देतो म्हणे. आणि तो लक्ष्मण रेखा ओढला, ओढून तो निघून गेला. तो गेला ही पाहताच रावण तिथे लपून बसलेलाच होता. एका बैराग्याच्या एका साधूच्या रूपामध्ये आला आणि त्यांनी भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देही. सीता भिक्षा वाढालेली, पण सीता त्या लक्ष्मण रेषेच्या अलीकडे येईना. आणि ह्यानं लक्ष्मण रेषेवर पाय टाकला की याचा पाय जळाला, ह्या पटकन बाजूला झाला. यानं सीतेला विनंती केली. सीता घाबरलेली होती, त्याचा फायदा त्यांनी घेतला. आणि तू जर भिक्षा घालून मला जर भिक्षा दिलीस तर तुझ्या पती
व्यवस्थित रीतीने परत येईल. असं म्हटल्याबरोबर ती आली बिचारी, तिनं त्याला भिक्षा घातली. भिक्षा घातल्याबरोबर त्याने तिला उचललं आणि त्याने सांगितलं, स्वतःचा परिचय दिला की मी लंकेचा राजा रावण आहे, तुला नेण्यासाठी चाललो. तिने त्याला खूप विरोध केला. माझा पती पराक्रमी, असा तू मला चोरून का नेतोस? खरा तर त्याची 2 हात कर आणि घेऊन जा म्हणाले. परंतु त्यानं तिला उचलून रथामध्ये घातलं, आकाशमार्गाने तो निघाला. सीतेनं विलाप सुरू केला. पशु पक्ष्यांना ती विनंती करत होती. तिनं रावणाला लाथाबुक्क्या मारल्या, रक्तबंबाळ केलं नखांनी, चावे घेतले, पण त्याने तिच्या त्या बलाला, तिच्या शक्तीला, तिच्या विरोधात त्यानं जुमानलंच नाही. छायारूप सीता होती आणि तो तिला घेऊन निघाला. तो ते आपल्या रथातून जात असतानाच अचानक त्याने पाहिलं तर त्या ठिकाणी एक पक्षी होता. आणि तो कोण होता? जटायू नावाचा पक्षी. सीतेची किंकाळी ऐकली. सीतेची किंकाळी ऐकल्यावर त्या जटायू नावाच्या पक्षाने येऊन रावणाशी युद्ध सुरू केलं. रावणाचा त्याने चोचीच्या सहाय्यानं चेहरा, डोळे, अंगा खांद्यावर चोचीने टोचे मारले. रक्तबंबाळ झाला रावण, अंगावर जखमा झाल्या. पण त्या जटायूनं त्याच्या रथात, त्याच्या घोड्याशी, त्याच्या सारथ्याशी युद्ध केलं, घोड्यांशी युद्ध केलं. पण परिणाम काही फायदा झाला नाही. उलट त्याने एवढ्या बलाढ्य या म्हाताऱ्या वृद्ध पक्षाशी युद्ध करत असताना विचार केला की हा पक्षी शक्तिशाली आहे, याला फसवावं लागतं. आणि त्यांनी काय फसवलं? त्यांनी सांगितलं, तुला रामाची शपथ आहे, तुझं खरा मृत्यू कशा ते सांग. जटायू म्हणला, माझा खरा मृत्यू मी सांगेल, पण आधी मला तुझा खरा मृत्यू सांग. तो मला तू सांग आधी. जटायू म्हणला, माझा तर मृत्यू ह्या माझ्या पिसामध्ये, पंखामध्ये. तो म्हणला, माझाही मृत्यू ह्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. त्याला माहिती होती अंगठामध्ये म्हणल्यानंतर तो जटायू अंगठा तोडायला गेला की आपण त्याचे पीस खटखट तोडून टाकू, तो मरून जाईल. खरा त्याचा प्राण त्या अंगठ्यात नव्हताच, खोटं बोललं. आणि जटायूनं तो अंगठा तोडण्याचा प्रयत्न केल्यावर यानं सपा वार करून त्याचे दोन्ही पंख तोडले आणि जटायू मरणोन्मुख तिथे पडला, बेशुद्ध अवस्थेत पडला. आणि हा सीतेला घेऊन त्या रथात बसण्यात निघाला. जाताना सीता मायावी आकाशमार्गाने तो निघाला. तिथून रथानंतर आणि आकाशमार्गाने जात असताना त्याने त्या सीतेनं एक पर्वत पाहिला आणि पर्वतावरती काही वानर मंडळी बसलेली होती. सीतेने विचार केला की कदाचित राम जर चौकशी करत करत फिरत आले तर या लोकांना ही माहिती व्हावी, म्हणून तिनं ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा. आणि वाचवा म्हणत असताना तिनं आपल्या त्या अनुसयेनं दिलेले जे काही दागिने होते, वस्त्राच्या एका कोपऱ्यामध्ये थोडा कापड फाडलं अंगावरच्या वस्त्राचं, आणि त्या फाडलेल्या कापडामध्ये ते जे काही दागिने होते ते पुरचुंडी बांधून वरतून त्या वानराच्या अंगावर टाकले. वानराने ते पाहिलं की कोणीतरी नराधाम रावण कोणातरी स्त्रीला पळवून नेतून त्या स्त्रीने हे दागिने टाकलेले. ठेवा, ठीक आहे म्हणजे कोणी चौकशी करत आलं तर हनुमंत म्हणले, पाहू. या ऋषमक पर्वतावरती हे सगळी वानर मंडळी बसली होती, सुग्रीवाचे सहकारी, हनुमंत पण होते त्याच्यामध्ये. आणि ते वानरांनी उचलून ठेवले. आता तो तिला घेऊन लंकेमध्ये आला आणि त्याने तिला अशोकवनात ठेवलं होतं. त्याचा अहंकार एवढा वाढला होता की तो सीतेला स्वतःचं ऐश्वर्य सांगत होता की काय ऐश्वर्य माझं. आणि खरंच आहे, 14 चौकड्याचं राज्य होतं, लंकेतून सोन्याचा धूर निघत होता. असं म्हटलं जातं की त्याचं ऐश्वर्य हे कृष्ण परमात्म्याच्या 5 पट जास्त होतं. पूर्वीच्या काळी ऐश्वर्य मोजण्याचं जे मोजमाप होतं ते स्त्रियावर होतं. गोधन आणि स्त्रीधन याच्यावर ऐश्वर्य ठरत होतं. काय स्त्रीधन होतं त्याचं? कृष्ण परमात्माचं स्त्रीधन म्हणजे 16,108 बायका. याचं
कृष्णाच्या पाचपट होतं 80 सहस्त्रदया कामिनी सुंदरा तयात श्रेष्ठ मंदोदरी. 80,000 स्त्रियाचा दादला होता, 80,000 स्त्रियांचा पती होता, 80,000 त्याला पत्न्या होत्या. असं त्याचं ऐश्वर्य होतं. त्याच्या ऐश्वर्याची कल्पनाच करता येत नव्हती. एवढं त्याच्याकडे भरपूर काही होतं. पण तो शेवटी आसुरी वृत्ती, अहंकार, काम, क्रोध, मद, मोह, लोभ, स्त्रियांचा लोभ, स्त्रियांना दिलेला त्रास, त्यामुळे त्याचं ते 14 चौकडचं राज्य शेवटी नष्ट झालं. त्याचा एक टोप म्हणजे सोन्याचा टोप होता, ज्याला सगळ्या प्रकारचे हिरे, रत्न, पाचू, मानके लावून सोन्यानं मढवलेलं असायचं. आपल्या 8-12 किंवा 5-10 रुपयाच्या टोपीसारखा नसायचं. एवढा सोन्याचा टोप रोज बदलत होता. मग याचा अर्थ त्याला 365 टोप होते? नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ रोज 3 टोप बदलायचा. परत तो टोप नाही, फेकून द्यायचं, संपलं. 3 वेळेस 3 टोप असायची. याचा अर्थ 365 गुणिले 3 म्हणजे 1095 तर नुसते सोन्याचे मुकुट त्याला होते. याचा विचार करा, काय त्याचं ऐश्वर्य होतं. मग आता सोन्याचे मुकुट एवढे, तर मला सांगा, एवढे मुकुट नाही, याच्या दसपट होते. कारण रावणाला 10 तोंड होते. विचार करा त्याचं ऐश्वर्य किती, हिशोब करा बघा. पण सीतेनं सांगितलं, तुझ्या ऐश्वर्याशी मला काही घेणं देणं नाही. मी त्या श्रीरामाची पत्नी आहे आणि माझा श्रीराम येऊन तुझा वध करील आणि माझी सुटका करील, लक्षात ठेवा. अशा रीतीनं अशोकवनात त्यांनी तिला ठेवलं. आता इकडे लक्ष्मणाला पाहताच रावणाच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली, शंका आली, मनामध्ये काहूर उत्पन्न झालं. अरे लक्ष्मण इथं कसा? मग सीतेला कुठं सोडलं आणि तो सीतेला का सोडून आला? मी तर त्याला सांगितलं तू सीतेचं रक्षण कर म्हणून. आल्याबरोबर त्यानं विचारलं, त्याने सांगितलं की मला वहिनीनंच आग्रह केला, मी येणार नव्हतो. पण मारीच्या राक्षसानं मृत्यूच्या वेळी मरताना आवाज दादा तुझ्यासारखाच काढला. मी वहिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण वहिनी मानायलाच तयार नाही. तुम्हाला तुमच्या भावाची काळजी नाही. तो शब्द माझ्या जिव्हारी लागला आणि मी आलो. अरे म्हणले, आता आपल्याला ताबडतोब जाणं भाग आहे, कारण ती एकटी आहे. असं म्हणून ते दोघं त्या कुटीजवळ आले. पण कुटीजवळ आल्यानंतर पाहतात तर तिथं कोणीच नाही, सीतेचा पत्ताच नाही. मग त्यांनी त्या ठिकाणी रामाला खूप दुःख झालं. लक्ष्मणाला म्हणाले, अरे काय बघ बरं, काय केलं जे? लक्ष्मण म्हणला, तुम्ही शोक आवरा, दुःखी होऊ नका. नाही म्हणले, नक्की कुठे एखाद्या राक्षसाने नेली असेल म्हणाले, किंवा श्वापदानं खाल्ली. असं म्हणून ते सीते म्हणून कदंब वृक्षांना, वेलींना, झाडांना, पशुपक्ष्यांना विचारलं की माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का? लक्ष्मणाने सीता नित्य ज्या स्थळावर जात होती, तो गोदा काठ, वटवृक्ष, नंदिनीचा संगम, ब्रह्मगिरीचा उतार, हे सगळं पाहिलं पंचवटीमध्ये, नाशिकमध्ये. परंतु त्याला लक्ष्मणाला सीता कुठे दिसली नाही. त्याने रामप्रभूला धीर दिला आणि मग रामप्रभू कदंब वृक्षाला, अशोक वृक्षाला, पक्ष्यांना, हरणांना, पशूंना सगळ्यांना विचारले की सांगा कोणी माझी सीता पाहिली का? असं सीतेचं स्मरण करत चालले होते. मला आता गंमत काय होती की त्याच वेळेस कैलास पर्वतावर शंकर भगवंत तपश्चर्या करत बसले होते आणि वरतून त्यांची जी पत्नी सती, पहिली पत्नी, नंतर पार्वतीची विवाह झाला. सतीनं वरतून पाहिलं की राम हा कदंबांना, वृक्षांना, अशोकाला, पाषाणांना काय विचारला, काय रडायला, किती शोकाकुल झाला. म्हणून तिनं आपल्या पतिराजानं विचारलं, का म्हणे इकडे जरा एक मिनिट, हे रामाचे का? म्हणले हो राम.
ज्या रामाचं तुम्ही नामस्मरण करता, जप करता, तप, आणि तो ब्रह्मांडाचा नायक जो परमात्मा परमेश्वर आहे, ज्याच्यामुळे तुमचं हलाहल अमृतात नाहलं, तुमच्या विषयाचा 10 चंद्र डोक्यावर घेतल्याने, गंगा डोक्यावर घेतल्यानं, नाग डोळ्यात घातल्याने राहिला नाही, पण रामनामान राहिला, असं तुम्ही मला कथा सांगितली होती. तोच राम कहा. ते म्हणजे हो, तोच हा राम. मग म्हणले हा राम मग असा रडायला कशामुळं? अशोकांना, पाषाणांना, हरणांना कशाला हा म्हणतो की, आणि का रडतो माझी सीता माझी सीता म्हणून? हा तर ब्रह्मांडाचा नाही की, परमात्मा परमेश्वर आहे. शंकराने निरखून पाहिलं, ते म्हणले मला रडताना ते दिसत नाही. तुला रडताना दिसतोय ना, तो मायेमुळे दिसत असेल, मला तो रडताना दिसत नाही. माझा राम निर्गुण निराकार हे मला माहीत नाही. म्हणजे मी त्याची परीक्षेत घेते, जाऊन जा म्हणले. आणि खाली आली शिटेत रूप घेतलं. एका शिळेवर बसली, घाट शिळा होती घाटाची, आणि त्या घाट शिळेवर बसून सीतेच रूप घेतलेलं. लक्ष्मणाला इतकं हुबेहूब सुंदर रूप घेतलं होतं की लक्ष्मणाला देखील क्षणभर काही खरं वाटेना. तो मला दादा ही काय वहिनी? राम तिला न बोलता सरळ पुढे आले, तर पटकन ती उठली सती आणि आडवी आली आणि हात आडवे केले. आता मात्र रामप्रभूला नाराज मजबूर झाले. रामप्रभू म्हणले, आदिमाय आदिशक्ती माते, माता म्हणली तिला, तू का इथं? तू का ये? या शब्दाचा अप्रभंश झाला आहे. किती वर्षापूर्वीची कथा आहे. आणि तू का याऐवजी तुळजाई हा शब्द तयार झाला. आणि म्हणून ती तुकाई म्हणजे सती त्या ठिकाणी तुळजापूरला तुळजाईच्या रूपामध्ये आजही तुम्हाला दर्शन देते. ही सती आहे. तिनं रामाची परीक्षा पाहिली, आणि म्हणून तिला त्या ठिकाणी सती व्हावं लागलं, सती जावं लागलं, त्या ठिकाणचं पीठ व्हावं लागलं. त्याची गमतीशीर कथा आहे. आता झालं आदिमाय आदिशक्ती माता म्हटले, ती वर गेल्यानंतर तिनं सांगितलं शंकर भगवंताला की तुम्ही म्हणता ते खरं आहे, राम प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा नायक आहे, परमात्मा परमेश्वर आहे. आणि त्यांनी ताबडतोब मला ओळखलं, पण मीच मायेमुळे त्यांना ओळखलं नाही. असं म्हटल्यानंतर शंकर भगवंत म्हणाले, ठीक आहे म्हणाले, पण तो आता एक लक्षात ठेव म्हणाले, तुला त्या रामप्रभूनं माता म्हटलेले, आई म्हटलेले, माझं तो आराध्य दैवत आहे, ज्याचं मी नामस्मरण करतो, चिंतन करतो. त्यामुळे मी तुला पत्नीसारखा तुझ्याशी व्यवहार करू शकत नाही. मला आता अनुष्ठानावर बसायचं, तू माझ्या आजूबाजूवर पण फिरकायचं नाही, आणि त्या अनुष्ठानावर बस. संबंध नाही, संपर्क नाही सतीशी. आणि त्याच काळात योग कसा असतो बघा, म्हणजे साधं झाडाचं पान त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही. नियतीने सगळ्या गोष्टी ह्या ठरवलेल्या असतात. मग नियतीने ठरवल्याप्रमाणे दक्ष प्रजापतीकडे वाजपेयी यज्ञ ठरवून त्या यज्ञाला महादेवाला सीतेला बोलावलं नाही. भागवतात ती कथा आहे. पण तो महादेवाची परवानगी नसतानाही सती गेली. पण तिनं तिथे यज्ञामध्ये पाहिलं की यज्ञामध्ये महादेवाच्या नावाचं आसन नाही, महादेवाला आविर्भाव नाही, महादेवाची पूजा नाही, फक्त विष्णू ब्रह्मदेवाची पूजा आहे. तिला राग आला आणि तिनं यज्ञामध्ये आपला प्राणत्याग केला. योगाग्नीच्या सहाय्यानं आपला देह जळून भस्म झाला. विनाशकाले विपरीत बुद्धी. रामचंद्राची परीक्षा घेतली होती. आणि म्हणून हे सगळं घडल्यानंतर ज्यावेळेस मग हे महादेवाला कळालं, महादेवाने आपली जटा उपटली, त्यातून तो वीरभद्र उत्पन्न झाला. त्या वीरभद्राने येऊन दक्षाच्या यज्ञाचा सगळा जे ते विध्वंस केला. आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर मग त्या ठिकाणं नारदाने येऊन सांगितलं. बरं, तिथं नारदाने येऊन सांगितलं की बा असं असं घडलेलं आहे, हे काही बरोबर नाही. ब्रह्मदेव आले, विष्णू आले, सगळ्यांनी महादेवाला विनंती केली की तुमच्या जटेमधून उत्पन्न झालेल्या त्या वीरभद्रानं त्या दक्ष प्रजापतीचा सगळा यज्ञ तो नष्ट केला. तिथल्या पुरोहितांनाही मारहाण केली,
यज्ञपात्र फेकून दिले आणि दक्ष प्रजापतीचं शिर तोडून त्याला यज्ञात टाकलेले. पण हा यज्ञ पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. विष्णू परमात्माने ब्रह्मदेवाने महादेवाला विनंती केल्यानंतर महादेव प्रत्यक्ष तिथं प्रकट झाले. प्रकटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ठीक आहे म्हणाले, आता या दक्ष प्रजापतीचं शिर तो जळून गेलेलं आहे, मग याच्यावरती दुसरं कुठलं तरी शिर बसवण्याची योजना पहा. मग शेतामध्ये फिरत असताना काही त्या शिवगणांना आणि दक्षाच्या सेनापतींना एक अज म्हणजे बकरा बोकड त्याचं शिर सापडलं. ते आनंद त्या दक्ष प्रजापतीच्या धडावर बसवल्याबरोबर जिवंत झाले. आणि नंतर मग त्यांनी शंकर भगवंताची क्षमा मागितली. पण शंकर भगवंतानं त्या सतीचा अचेतन देह, अर्धवट जळलेला देह पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्या देहाबद्दलच आसक्ती निर्माण झाली आणि तो देह हातात घेऊन त्यांनी तांडव नृत्य सुरू केलं. तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर त्या ठिकाणी इकडून इकडे ते तिला घेऊन नृत्य करू लागले. नृत्य करत असताना सगळ्या देवादिदेवांनी विष्णू परमात्माला विनंती केली, देवा, या आसक्तीपोटी जर यांचा क्रोध वाढत गेला आणि यांचा जर तिसरा नेत्र जर उघडला तर सगळी सृष्टी भस्म होईल. त्याकरता काहीतरी उपाय करा. विष्णू परमात्मानं पाहिलं त्या अचेतन मृतदेहाबद्दल आसक्ती काय म्हणले, तो देहच नष्ट करू. आणि म्हणून विष्णू परमात्मानं तिथून सुदर्शन चक्र सोडलं. पण तो किती पवित्र देह होता. त्या देहाच्या सतीच्या देहाचे 51 तुकडे झाले आणि त्या 51 तुकड्यापासून 51 पीठं झाली. देवी भागवतामध्ये ते 108 पीठांचं वर्णन आहे. आणि त्याच्यामधले महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. तुळजापूर 1, माहूर 2, कोल्हापूर 3 आणि वणी अर्ध असं 3.5 पीठ आहेत बघा. आणि म्हणून या तुळजापूरच्या तुळजा भवानीनं त्यांची म्हणजे सतीनं परीक्षा घेतली होती. ती सती तुळजापूरला तुळजादेवी म्हणून आजही आम्हाला दर्शन देते. अशा प्रकारचे 51 पीठे या ठिकाणी निर्माण झाले बघा. आणि मग अशा रीतीने ते राम लक्ष्मण पुढे मग काय झालं की सतीने देह ठेवल्यानंतर मग महादेवाने हिमालयाची कन्या पार्वतीच्या बरोबर विवाह केला. आणि त्यांना पुत्रही झाला. सतीला पुत्र झालेला नव्हता. याची सविस्तर कथा देवी भागवतामध्ये ती की का विवाह केला. तर अशा प्रकारे सीतेचा शोध करत करत ते राम लक्ष्मण फिरू लागले. मध्येच सतीनं त्यांची परीक्षा घेतली आणि सतीचं दर्शन घेऊन तिला आदिशक्ती म्हणून राम लक्ष्मण पुढे निघाले. पुढे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की काही सीतेच्या डोक्यातली वेणी तिथं पडलेली होती. त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये रथ मोडलेला होता तिथं. कारण रथ मोडल्यानंतर हा आकाशमार्गाने तिला उचलून घेऊन गेलेला आहे खांद्यावर, हे लक्षात घ्या. तिथं रथ मोडून पडला, तिथून तो आकाशमार्गाने गेला तिला उचलून. मग तिनं आकाशमार्गाने जाताना त्याच्या खांद्यावर बसली असताना ही पुरचुंडी ऋषी मग पर्वतावर टाकलेली अंगातल्या दागिनीच्या अंगावरच्या. तर त्या जंगलामध्ये पुढे आल्यानंतर तुळजाभवानी तर जगदंबा झाली, माता झाली. ती शंकर भगवंताकडे गेली आणि हे तिथून परत पुढे निघाले. पुढे जात असताना तिचा शोध घेत असताना मोडलेला रथ पाहिला, काही अलंकार पाहिले पडलेले थोडेफार, आणि काही अलंकार त्या पुरचुंडी होती त्या थैलीमध्ये, त्या याच्यामध्ये टाकले होते गाठोड्याने बांधून कपड्याच्या. काही पक्षाचे प्राण्याचे अवयव पडले, नख, बोटं, एक धनुष्य मोडून पडला होता, छत्र मोडलेलं होतं, रक्ताने माखलेला एक तिथं त्या ठिकाणी एका देह छिन्न विच्छिन्न झाला होता. तो देह राक्षसाचा आहे का कुणाचा हेच कळेना. लक्ष्मणाला कदाचित या राक्षसानं तर शिळा गिळंकृत केली नसेल ना, असं म्हणून
रामाने धनुष्य तीरकमठा हातात घेतला. तो तीरकमठा हातात घेतल्याबरोबर आणि तो राम त्या प्राण्याला मारण्याच्या तयारीत असताना तो जटायू उतरला. हे रामा, मी जटायू पक्षी आहे. तुम्ही आश्रमात नाही पाहून रावण सीतेचं हरण करून जात असताना मी त्याला विरोध केला, त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. आमच्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि या युद्धामध्ये त्याचा रथ, सारथी, घोडे सगळं मी नष्ट केले. मी चोचीने त्याला रक्तबंबाळ केलं. पण कपटबुद्धी असलेल्या त्या रावणाने मला खोटं सांगितलं. मला त्याने, रामराया तुझी शपथ घेऊन विचार, तुझा मृत्यू कशात आहे? त्यावेळेस मी सांगितलं, माझा मृत्यू या माझ्या पंखामध्ये आहे. मी त्यालाही विचारलं, तुझा मृत्यू कशात आहे? पण त्यानं मला खोटं सांगितलं की माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. मी त्याचा पायाचा अंगठा तोडण्यासाठी वाकलो असताना मी तो अंगठा तोडला, पण त्याला मृत्यू आला नाही. त्यानं मात्र माझे दोन्ही पंख छाटले आणि मी या मरणोन्मुख इथं पडलो. बघा, तुझी वाट पाहत थांबलो. सीतेकरिता त्या दुष्टाला अडवताना मी धारातीर्थी पडलो रामा, आणि तू मला न ओळखता माझ्यावर बाण रोखतोस. म्हणून त्याला जटायू म्हणतो, मरणोन्मुख त्या कार्य मारेशी पुन्हा रघुनाथा, आडविता खलाशी पडलो पळविली रावणे सीता. गदी मांडगुळकरांनी फार सुंदर हे पद लिहिलं. जटायू हा मानव सदृश पक्षी. रामायणामध्ये तो मनुष्याची भाषा बोलतो. दशरथाचा मित्र, अरुणाचा तो पुत्र आहे, सूर्यकुळाचा सेवक आहे, आणि तो वेद, स्मृती, शास्त्र याचा आधार घेऊन बोलतोय. ज्ञानी पक्षी आहे. रामाने त्याचं उत्तर कार्य केलं आणि अशा रीतीनं तिथून त्याने सांगितलं, रावण दक्षिणेकडे सीतेला घेऊन गेलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण त्याचं जे ते उत्तर कार्य करून दक्षिणेकडे निघाले. त्यानं प्राणत्याग केला आणि त्याचं उत्तर कार्य केले. दक्षिणेकडे जाताना त्यांना एक भयानक असं अरण्य लागलं. खूप अपशकुन घडू लागले. कावळे, घुबडं, टिटवी हे आवाज करू लागले. जाताना त्याने अनेक आष्टींचे सांगाडे पाहिले, हाडांचे ढीगचे ढीग पाहिले. लक्ष्मण म्हणाला, दादा किती हा नरसंहार, किती ही हिंसा. कदाचित ही ऋषीमुनीचीच हत्या झालेली असेल. हे घृणास्पद आहे. त्यावेळेस राम म्हणाले, या सगळ्या आस्थीवरून आमच्या एक लक्षात येतं की इथे कुठेतरी एखाद्या क्रूर रानटी आसुरी राक्षसाचं वास्तव्य असणार आहे. आणि पुढे जातात त्यांना भयानक असा 11 विकार राक्षस दिसला. महाकाय अतिप्रचंड भेसूर राक्षस होता तो. पर्वतासारखा देह होता. त्याचं डोकं शरीरावर नाही, शिरावर नव्हतं डोकं, खांद्यावर नव्हतं, तर ते पोटावर होतं. आणि म्हणजे शिर पोटावर आणि हात जवळपास 2 किलोमीटर लांब. मोठ्या पोटावरती मोठं तोंड होतं, वर नव्हतंच इथं. असा तो महाकाय भयानक राक्षस. एक डोळा होता त्याला मोठा आणि 2 किलोमीटर असे लांब हात होते. लांबून येणाऱ्या प्राण्यालाच अलगद उचलायचा आणि खायचा आणि फेकून द्यायचा. त्याची ते सांगाडे सगळे पडलेले. असे किती ऋषीमुनी त्याने ठार केले होते. 2 किलोमीटर अंतरावरचे तर एकही ऋषी त्याने जिवंत ठेवलं. आणि अशा रीतीने राम लक्ष्मणाला त्यांनी उचललं दोघांना दोन्ही हातामध्ये आणि तोंडाजवळ नेणार. त्याच वेळेस राम आणि लक्ष्मण त्याची झटापट केली. झटापट केल्यानंतर ते त्याच्या हातातून सुटल्यानंतर त्यांनी परत उचलून त्या झटापटीमध्ये त्यांनी उचलून त्यांना तोंडात घालण्यासाठी जवळ आणण्याचा प्रयत्न केला असता रामाने त्याच्या उजव्या हातातून हातामध्ये धरला होता रामाला बाहुल्यासारखं. तीरकमठा काढला आणि त्याचा डावा हात तोडला की लक्ष्मण खाली पडला. की लक्ष्मणाने तसं झटपट उठून त्याचा उजवा हात तोडला की राम खाली पडला.
दोन्ही हात तुटले, दोन्ही हातातून राम लक्ष्मण दोघं जण खाली पडले. आणि खाली पडल्यानंतर याने ताबडतोब त्याचे दोन्ही पाय तोडले. त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडले. 2 हात आणि 2 पाय तोडले तरी तो देह पोटावर असले, त्याचं तोंड तर गरगर गरगर फिरू लागलं. फिरत असताना त्याच्या लक्षात आलं की हे कोणीतरी शूरवीर पुरुष असतील आणि हे जर दशरथाचे मुलं असतील तर दशरथाच्या पुत्राकडून मला मुक्ती मिळणार आहे. विचारायला पाहिजे. म्हणून त्याने विचारलं की हे शूरवीर पुरुषांनो, तुम्ही कोण आहात म्हणे. कारण आत्तापर्यंत मी एवढे वर्ष या शापित वनामध्ये राहतो. स्थूलशिरा ऋषीने शाप दिल्यापासून आजपर्यंत मी या वनात राहतो एकांतात. अनेक ऋषीमुनी, अनेक प्राणी मी भक्षण करतो, पण कोणत्याही प्राण्यांची माझ्या विरुद्ध युद्ध करण्याची शक्ती नाही. कोणी माझ्या हातातून असा खाली पडलेला नाही. म्हणून माझ्या मनात शंका आली, तुम्ही कोण आहात? तुम्ही दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण तर नाहीत ना? त्यावेळेस राम आणि लक्ष्मण सांगितलं, हो, आम्ही दशरथी पुत्रच आहोत म्हणाले. मग तो म्हणाला, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. मी धनुपुत्र आहे. माझं नाव कबंध. मी फार प्रचंड पराक्रमी होतो आणि स्थूलशिरा ऋषींना मी यज्ञामध्ये त्यांचे विघ्न निर्माण केलं, त्यांना फसवलं. त्यामुळे मला स्थूलशिरा ऋषींनी हा शाप दिला की तू राक्षस होशील. मोठ्या पोटाचा, लांब हाताचा राक्षस. पुढे एकदा माझं इंद्राचं युद्ध झालं. मी इंद्राशी असं युद्ध करत असताना इंद्राने जे दोन्ही हाताने माझ्या डोक्यामध्ये गदा घातली तर ते माझं डोकं, माझं शिर माझ्या पोटावर येऊन बसलं. मी गतरपान झालो नाही, पण तेव्हापासून माझं हे शिर माझ्या पोटावरच आहे. असं सांगितल्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही या दंडकारण्यामध्ये, अरण्यात, जंगलात कसे आलात रामराया? माझं भाग्य की मला तुमचं दर्शन झालं. आणि त्यावेळेस मग राम लक्ष्मणांनी सांगितलं की आम्ही ताटका, सुबाहू, मारीच, खर, दुष्यंत, त्रिशरासह 14,000 राक्षसांचा वध केला आहे. विश्वामित्राच्या 20 कोटी राक्षसांना ठार केलेले. आम्ही दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आहोत. आणि परशुरामाच्या धनुष्याचा धनुर्भंग केल्यामुळं माझं सीतेचं स्वयंवर झालं आणि त्या सीतेला नाशिक इथून रावणाने पळून नेले, तिचं हरण केलं आणि तिचा शोध घेण्यासाठी आम्ही या दक्षिण भागामध्ये आलेलो आहोत. तुम्ही मला मार्गदर्शन करा, आम्ही तुम्हाला मुक्त करू. असं म्हणून त्याला दहन केलं. काष्ट आणि चिता आणून चितेत त्याचा तो देह जळाल्यानंतर त्यातून दिव्य पुरुष बाहेर आला आणि त्या दिव्य पुरुषानं राम आणि लक्ष्मणाला मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला मारण्यासाठी रावणाने राक्षस पाठवले होते लंकेतून. हे जे तुम्हाला येताना आस्थेचे ढीग दिसले ते सगळे राक्षस मी ठार केले. नाही तर या राक्षसांनी तुम्हाला इथपर्यंत माझ्यापर्यंत येऊ दिलं नसतं. मी सर्व आसुरांना ओळखतो म्हणाले. तुम्ही आता या ठिकाणाहून म्हणाले यात दिसणाऱ्या पाऊल वाटेनं सरळ जा, ऋषमुख पर्वत लागेल तुम्हाला. आणि या ऋषमुख पर्वतावरती सुग्रीव नावाचं तुम्हाला वानर भेटेल. सुग्रीवाशी ओळख करा, मैत्री करा. हा सुग्रीव तुम्हाला मदत करेल आणि सुग्रीवाच्या मदतीनं तुम्हाला सीतेचा शोध लागेल आणि तुम्ही रावणाशी 2 हात करू शकाल. पण तुम्हाला या सगळ्या वानरांची मदत घ्यावी लागेल. पण रामा, ऋषमुख पर्वतावर जाण्यापूर्वी तुम्हाला अगोदर शबरीची भेट होईल. ही मातंग ऋषीची कन्या. मातंग ऋषी होते तेव्हापासून ही रामा तुझी वाट पाहत आहे. तिची भेट घेऊनच तुम्ही पुढे जा.
मातंग ऋषीनं ध्येय ठेवताना तिला सांगितलं होतं, शबरी, तुला प्रत्यक्ष रामप्रभूची भेट होईल, कारण तू माझी फार सेवा केलीस, माझा तुला आशीर्वाद आहे. रामप्रभू तुला नवविधा भक्ती सांगतील आणि त्यानंतर तू मुक्त होशील. अशा प्रकारे एवढं बोलून तो कबंध मुक्त झाला. आणि मग तिथून कबंधानं सांगितल्याप्रमाणे राम लक्ष्मण मातंग मुनीच्या आश्रमाजवळ आले. आता मातंग ऋषी नव्हते, मातंग ऋषी तर ब्रह्मलोकी गेले होते, पण त्यांच्या आश्रमाच्या जवळ त्या शबरीची झोपडी होती, आश्रमाच्या खाली. या मातंग ऋषीनं ब्रह्मलोकी जाताना शबरीला सांगितलं होतं की तू रामाचं भजन कर, रामाचं चिंतन कर, नामसंकीर्तन कर. आणि नामसंकीर्तनानंतर रामनाम तू घेत राहिली सतत, तर तुझा प्रत्यक्ष राम तुझ्या घरी येऊन तुला भेटतील. तुला रामाच्या भेटीसाठी राम कुठे आहे हे शोधायचं पण काम पडणार नाही. न लागती सायासा जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. अगं तुला कुठे या वनात जंगलात रामासाठी भटकावं लागणार नाही, राम प्रत्यक्ष तुझ्या झोपडीत येईल, असं तिला तिच्या गुरुनी सांगितलं होतं. आणि तिचा सद्गुरूवर फार विश्वास होता. आणि तेव्हापासून तिला रामदर्शनाची लालसा लागली होती. तेव्हापासून ती देहाची तहानभूक विसरली होती. आणि तेव्हापासून ती सतत रामचिंतन करत होती, रामाचं नामस्मरण करत होती. रामाशिवाय तिला दुसरा ध्यासच नव्हता. तिच्या चित्ताचा विषयच नारायण रामच झालेला होता. आणि तिचं मन रामरंगी रंगलं होतं. फळं तोडताना, फुलं तोडताना माझा राम येणार आहे, हे माझ्या रामासाठी, हे माझ्या रामाचं, हे माझ्या रामाकरता. उठता बसता खाता पिता रामाशिवाय तिचा दुसरा विशेष नव्हता. आणि असं सतत जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं, प्रत्येक वस्तूमध्ये जर परमात्मा पाहत गेलात तर राम भेट होती. बघा तुम्ही सावता माळ्याचं चरित्र. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. शेतामध्ये काम करत असताना माळी होते, पण तो शेतातलं काम करत असताना त्या प्रत्येक भाजीमध्ये, त्या प्रत्येक कामामध्ये विठोबाला पाहत होते, परमात्म्याला पाहत होते, भगवंताला पाहत होते. याला म्हणतात विषय तो त्याचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. आणि याला खरं भक्त म्हणतात. म्हणून शबरी खरी भक्त होती. तुमच्या आमच्या संसारामध्ये संसार करत असताना आपण आता सगळे सेवानिवृत्त झालेलो असतो. आपल्या साधारणतः आणि कथेला 50 ते 58 वर्षाचे लोक असतात साधारणतः. आपल्या इकडे तरुण मंडळीला कथेबद्दल एवढा आवड नाही, एवढे इंटरेस्ट नाही. कथेचं वावडं आहे त्यांना. भागवतात भक्त प्रल्हादानं सांगितलं की परमार्थाला आयुष्याची गरज नाही, बालपणापासून परमार्थ करावा. ज्ञानेश्वर माऊलीने बालपणापासून परमार्थ केला, तुकाराम महाराजांनी बालपणापासून परमार्थ केला आहे. वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरसारखा ग्रंथ लिहिला आणि 21व्या वर्षी समाधी घेतली. म्हणून बालपणापासूनच आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. आणि बालपणापासून तुमचा विषय तो त्या शबरीसारखा राम व्हायलाच पाहिजे. जसं ती फळं तोडताना, फुलं तोडताना म्हणजे रामाशिवाय, रामाच्या स्मरणाशिवाय, रामाच्या चिंतनाशिवाय दुसरा शब्द नव्हता. चिंतने तद्रुपता. तिचा विशेष रामा झाला होता, कारण ती खरी भक्त होती, पूर्ण कसोटीला उतरली होती. आणि म्हणून महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तहानभूक विसरायला लागते हो भगवंत प्रेमामध्ये. आणि तहानभूक जर विसरून तुम्ही त्या रामाचं जर चिंतन केलं तर राम प्रत्यक्ष भेट देऊन तुला उपदेश करतो, शबरीसारखा दर्शन देतो आणि मुक्तही करतो.
रामप्रभूने मातंग आश्रमात जाऊन शबरीचं मनोरथ पूर्ण केलं. बरं रोज वाट, बरं कंटाळली का? अजिबात नाही. रोज वाट पाहत होती रामाच्या स्वागतासाठी, पाद्यपूजेसाठी. रोज फुलं फळं तोडून आणायची, वनामध्ये जायची. काय करू आणि काय नको करू असं तिला व्हायचं. रामचंद्राच्या फलहारासाठी बोरं तोडून आणायची. चेहऱ्यावर सात्विक भाव. साधी भोळी वृद्ध असलेली ही भिल्लीन, जिचा उद्धार कलियुगामध्ये हरिनामान झाला. कारण सकळाची हे येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. गरीब साधी भोळी हीन कुळात जन्मलेली, पण भक्तीमध्ये चंद्र इंद्राला सगळ्यांना लाजवणारी. आणि म्हणून रामदर्शनाने तिचा उद्धार झाला. वनात जायची बोरं, बरं बोरं तोडल्यानंतर माझ्या रामाला आंबट बोल नको, माझ्या नावानं आम्हाला किडकं बोल नको, माझ्या रामाला खोकला येईल, म्हणून ती बिचारी काय करायची की त्या ठिकाणी जाऊन त्या वनामध्ये, त्या शेतामध्ये, जंगलामध्ये जे बोरं जमा करायची ती बोरं खाऊन पाहायची आणि गोड असलेलं बोर परडीमध्ये टाकायची. म्हणजे उष्टे बोरं तिनं जमा केली हो. आणि रामप्रभूनं तिचे उष्टे बोरं खाल्ली. कोण होती ही शबरी? ही शबर नावाच्या भिल्लाची कन्या. शबर नावाचा एक भिल्ल होता. आणि ज्यावेळेस ही शबरी उपवर झाली, लग्नाच्या योग्यतेची झाली, आणि त्यावेळेस त्या शबर भिल्लानं तिचं लग्न ठरवलं. शबर भिल्लानं लग्न ठरवल्यानंतर तो आपला कामाला जायचा, मजुरी करायचा. आणि मजुरी करून 8 दिवसाचं जे काही आपल्याला धान्य लागतं, खायला प्यायला लागतं, तेवढा पैसा तो खर्च करायचा आणि बाकीचे पैसे जमा ठेवायचा. बरं, त्याने तिचं विवाह ठरल्यामुळे जास्त काम करत होता तो आणि जास्तीचे आलेले पैसे जमा करून ठेवत होता. आणि मग त्या पैशातून तो दर आठवड्याला बाजाराला जाऊन जे ते मुख्य जनावरं विकत आणायचं. शबरीनं पाहिलं की ही रोज जनावरे कशासाठी विकत आणतात. तिनं आपल्या वडिलांना विचारलं, तर वडिलांनी सांगितलं, बेटा, लग्नामध्ये पाहुण्यांना दावत द्यावं लागते. नाही तर आपला असा समाज आहे की आपला समाज आपले लोक नावं ठेवतील. त्याच्यासाठी मी जादा काम करून, जास्त काम करून आलेल्या मजुरीमध्ये हे सगळे बकरे खरेदी करतो. या बकऱ्यांना, या मुख्या जनावरांना मारून लग्न केल्यापेक्षा मला लग्नच नको, तिनं ठरवलं. पण पिता काय ऐकायला तयार नाही. आपल्या समाजाची रूढी, आपल्या समाजाची परंपरा आहे, शबरी तुला विवाह करावाच लागेल आणि विवाहामध्ये मला दावत द्यावाच लागेल, नाही तर लोक जन्मभर मला नाव ठेवतील. या मुक्या प्राण्यांच्या हत्येपेक्षा लग्न नको या विचारानं ती रात्रीतून पळून गेली. आणि मातंग ऋषीच्या त्या ऋषमुख पर्वतावर मातंग ऋषीचा आश्रम होता, तिथं जवळच. ऋषमुख पर्वत खूप मोठा होता. मातंग ऋषीच्या आश्रमाच्याच पुढे काही अंतरावरती या वाली, सुग्रीव हे सगळे त्या पर्वतावर राहत होते. म्हणजे पर्वत खूप मोठा होता, पण अलीकडच्या त्या पर्वतावरती या मातंग ऋषीचा आश्रम होता. आणि त्याच पर्वतावरती पुढे सुग्रीव, वाली हे सगळे किष्किंधा नगरीचे वानर लोक राहतात. त्या मातंग ऋषीच्या आश्रमाच्या पायथ्याशी तिने एक झोपडी बांधली आणि ती रोज सेवा करत होती. मातंग मुनी त्या आश्रमातून गंगेवर स्नानाला जाताना तो रोजचा जो पायवाट ती झाडून काढायची. मातंग ऋषीला स्नानाला जाताना एक गोष्ट लक्षात आली की अशात या 2-4 महिन्यामध्ये हा रस्ता कोणतरी झाडचं साफ करतंय, एकही काठा नसतो. कोण हे करतं?
याकरता दररोज नित्यनेमानं जाणारे मामुनी आज थोडे लवकर निघाले आणि लवकर निघाले. त्यांनी पाहिलं तर शबरी झाडत होती. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, सांगितलं तुला रामप्रभूचं दर्शन होईल. तर या पंपा सरोवराच्या काठी राहणारी ही वृद्ध भिल्लीन, कारण पंपा सरोवरावरच मातंग ऋषीचा आश्रम होता आणि पंपा सरोवरच हे सगळे वानर राहत होते. आणि या पंपा सरोवराच्या काठी राहणारी ही भिल्लीन आयुष्यभर गुरुनं सांगितलेल्या एकाच आशेवरती राहत होती की गुरुजीनं सांगितलं की तुझ्या जुन्या पुराण्या झोपडीत रामप्रभू येतील, मग मला रामाचा आदर सत्कार करता आला पाहिजे. म्हणून दिवस उजाडला की ती प्रभू नक्की आज येणार. कारण गुरुजीनं सांगितलं, गुरुच्या शब्दावर विश्वास. झाडाच्या 4-2 फांद्या घेऊन त्याची केरसुनी करायची, झोपडी झाडायची, समोरचा रस्ता झाडायची, रामासाठी ताजी ताजी फुलं तोडून आणायची की रामाचं मन प्रसन्न राहावं, हार करून ठेवायची. रामाला भूक लागली तर त्याला बोरं खायची म्हणून बोरं वेचायला ती जाळीत जायची. जाळीत जाऊन त्या ठिकाणी आपल्या आराध्य दैवत रामाला आंबट बोरं कशी द्यायची म्हणून निसंकोचपणानं ती बोराचा एक चावा घ्यायची, एक घास पाहायची, गोड बोर असेल तर ते पळसाच्या द्रोणात ठेवायची आणि कडू आंबट बोर असेल फेकून द्यायची. अशा प्रकारे दिवसभर काम करत करत रामनाम घ्यायचे. रामनाम घेत 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 तिचा पूर्ण वेळ जायचा, पण कधी तिला कंटाळा आला नाही. आपलं कर्तव्य धर्म तिनं कधी सोडला नाही. आणि एक दिवस तिच्या या भक्तीला फळ मिळालं, लागलं त्या भक्तीला फळ. ती पहा प्रभू रामचंद्राची पावलं तिच्या वाटेने येत होती आणि खरंच तो तिचा भ्रम नव्हता, तर प्रत्यक्ष रामप्रभू त्या ठिकाणी आले होते. तिनं रामप्रभूच्या पावलावरती घड्यातून पाणी आणून घातलं, हातानं चोळून पाय धुतले, पदरानं ते पाय पुसले, झोपडीतल्या आसनावर नेऊन रामप्रभूला फुलाचा हार गळ्यात घातला, प्यायला पाणी दिलं आणि निसंकोचपणानं उष्ट्या बोराचा द्रोण पुढे केला आणि श्रीरामानं प्रेमाने ती बोरं खाल्ली. तिनं रामाला वाकून नमस्कार केला. रामप्रभून तिला 9विधा भक्ती सांगितली आणि 9विधा भक्ती सांगून ती मुक्त झाली. दिवसभर वाट पाहून पाहून रात्री एकांतात एकाच ठाई बसून ती चिंतन करायची रामप्रभूचं, आवडीने त्या रामाला आळवायची. ठाईचं बसवणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लागती सायाचं जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायणा. आणि मातंग ऋषीच्या आश्रमा उपदेशाप्रमाणे तिच्या त्या नामस्मरणाला, तिच्या त्या भक्तीला फळ मिळालं आणि रामप्रभू आले. रामप्रभूनं 9विधा भक्ती सांगितली आणि शबरीचा उद्धार झाला. अशा प्रकारची 4थ्या दिवसाची आपण या ठिकाणी कथा पूर्ण केलेली आहे की शेवटी शबरीची भेट झाली. कबंधानं सांगितलं होतं तुम्ही शबरीला भेटा आणि नंतर शबरीच्या भेटीनंतर तुम्ही तिथून पुढे जा, ऋषमक पर्वतावर सुग्रीव नावाचं वानर भेटेल आणि सुग्रीव नावाच्या वानराला भेटून तुम्ही सीतेचा शोध लावा. अशा प्रकारे शबरीच्या भेटीनंतर उद्या रामप्रभू ऋषमक पर्वतावर जातील. म्हणजे उद्याचा कथाभाग हा किष्किंधा कांडेचा कथाभाग आहे. आजची शबरीच्या भेटीपर्यंत मातंग ऋषीच्या आश्रमापर्यंतची कथा जी आहे ती सगळी अरण्यकांडात होती. आपण या अरण्यकांडाच्या कथेमध्ये रामप्रभू ज्यावेळेस याच्यावरती म्हणजे भरताला आपल्या पादुका देऊन रामप्रभू दंडकारण्यात निघाले आणि भरत आपल्या नंदीग्रामला गेलेला आहे, अयोध्येला गेलेला आहे. मग या दंडकारण्यात वाटचाल करताना, कारण त्या दंडकारण्यामधल्या ज्या ठिकाणी यांचा मुक्काम होता त्या ठिकाणी ते ऋषी मुनी तो भाग सोडून जात होते. रामाला सीतेला तिथं करमणाचं झालं.
आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता पुढचे 13 जे काही 12, 13, 13.5 वर्षे ते सगळे आपण ऋषीमुनींच्या भेटीमध्येच घालू. आणि म्हणून भारद्वाज ऋषीच्या आश्रमात आले, तिथून आत्री ऋषीच्या आश्रमात आले, तिथून शरभंग ऋषीच्या आश्रमात, सुतीक्षण ऋषीच्या आश्रमात, मंदकर्ण ऋषीच्या आश्रमात, वाल्मिकीच्या आश्रमात आणि शेवटी अगस्ती ऋषीच्या आश्रमात आले. अशा या वनामध्ये फिरताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ऋषींकडे ते काही काळ, कुठं महिना, कुठं 2 महिने, कुठं 2-2 वर्षे पण राहिले. आणि त्यांचा हा 13-13.5 वर्षाचा कालावधी तिथं संपला. आणि ते मग नंतर तिथून नाशिकला पंचवटीला आले. आणि पंचवटीला आल्यानंतर तिथं तो सांब नावाच्या शूर्पणखेच्या पुत्राचा वध झाला. ती आली, मग तिचं त्याची विटंबना केली लक्ष्मणानं. आणि म्हणून मग तिनं सांगितल्याप्रमाणे रावण आला आणि रावण सीतेला घेऊन श्रीलंकेत गेला. मग जाताना जटायूशी युद्ध झालं, मरणोन्मुख तो पडला. रामाशी तो भेटला. रामाला त्याने सांगितलं की दक्षिणेकडे रावण सीतेला घेऊन गेला. तेव्हा रामप्रभूला लक्ष्मणाला सीता कुठे आहे कळालं नाही. तो पण श्वापदानं खाल्ली, राक्षसानं नेली वगैरे वगैरे असाच विचार होता. पण आता मात्र पक्क झालं की श्रीलंकेमध्ये दक्षिणेकडे हा रावण घेऊन गेला. मग तिच्या शोधासाठी हे फिरत असताना, जात असताना मग त्यांना जे ते कोकबंध नावाचा राक्षस, त्याला त्याने ठार केलं. ठार केल्यानंतर तो मुक्त झाल्यानंतर दिव्यरूप प्राप्त झाल्यानंतर त्यानं शबरीची भेट घ्या म्हणून सांगितलं. शबरीची भेट घेऊन तुम्ही ऋषिमग पर्वतावर जा. हा सगळा कथाभाग आपण आजच्या 4थ्या दिवसाच्या कथेत पाहिला, ज्याला आपण दंडकारण्याचा कथाभाग म्हणतो. आता यानंतर पुढचा कथाभाग राहील तो किष्किंधाकांड, नंतर सुंदरकांड, नंतर युद्धकांड. अशा आपल्या एका दिवसाच्या, एका कांडाच्या, एका कथेचे आपण 3 भाग केले. आजचा आपला दंडकारण्याचा 4थ्या दिवसाचा कथाभागाचा 3रा भाग संपलेला. उद्या आपला 5वा कथाभाग सुरू होईल. झालेली सेवा श्रीरामप्रभूच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. श्रीराम 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 श्रीराम. जय जगदंब श्री रामचंद्र भगवान की जय. आपली ही कथा रामकथा दुबईमध्ये होत आहे. या सौदी अरेबियामध्ये या 7 एमिरेट्समधल्या 3 एमिरेट्समध्ये आपण कथा करणार आहोत. त्यातली पहिली कथा ही आपण रामकथा दुबई, भागवत कथा आपण अबुधाबी आणि दिव्य भागवत आपण शारजहां या ठिकाणी करणार आहोत. आणि अशा प्रकारे या आखाती देशामध्ये 3 कथा होणार आहेत. संतांनी सांगितले की कथा ब्रह्मांडा पल्याडण्याने. समर्थांनी म्हटले रामकथा ब्रह्मांडा पल्याडण्याने. आणि त्याप्रमाणे ही रामकथा आज ब्रह्मांडा पल्याड गेलेली आहे. 7 समुद्रा पलीकडे येऊन आपण ही कथा करत आहोत. आपलं सद्भाग्यच, पूर्वपुण्याई माता पित्यांची, सद्गुरूची कृपा. आणि त्यामुळं या ठिकाणी आल्याबरोबर एक नवीन चमत्कार असा झाला की स्वामी नारायण मंदिराचं या ठिकाणी बांधकाम चालू आहे. बेसमेंट झाल्याने विटाचं बांधकाम सुरू होतं. हनुमान जयंतीच्या नंतर हे विटाचं बांधकाम सुरू होणार होतं. हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही इथं मुक्कामाला आलो. आणि आल्यानंतर योगायोगानं त्या ठिकाणी जाऊन विटगाम बांधकामाचा शुभारंभ जो झाला त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं. त्याबद्दल त्या स्वामीनारायण मंदिराचे, विष्णू परमात्माचे आम्ही आभारी आहोत. हा योगायोग आहे की या 7 समुद्रापलीकडे येऊन काय आपल्या प्रारब्धात की आपल्या हाताने त्या मंदिराला वीट लागावी, हे त्या रामप्रभूचीच झालेली आपल्यावरती कृपा आहे. आणि
अशा प्रकारे अशीच रामरायानं सदैव कृपा ठेवावी. प्रल्हाद महाराजांची सद्गुरूची कृपा अशीच सदैव आपल्यावर व्हावी आणि आपल्या हातून हे धर्माचं कार्य उत्तम रीतीनं रामरायाने करून घ्यावं हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण आजचा विषय संपूया. जय श्रीराम.